तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर यांनी आज मुंबईतील सायन रुग्णालय म्हणजे लोकमान्य टिळक रुग्णालयामध्ये सरप्राईज व्हिजिट घेतलेलं आहे आणि यामागचं कारणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, जे पाहणं अत्यंत गरजेचं ठरणार आहे. आपण पाहतो या ठिकाणी बघा फायर एक्स्टिंग्विशर आहे आणि याची जी तारीख आहे 9 किलोचा हा बाटला आहे, 28/2/2025 लिहिलेला आहे आणि नेक्स्ट ड्यू डेट 27/2/2026 आहे. म्हणजे जवळपास महिना उलटून गेलेला आहे, मात्र तरी देखील हा बदलण्यात आला नाही आहे. आणि असे बरेच फायर एक्स्टिंग्विशर या ठिकाणी बाटले आहेत ज्यांची तारीख जी आहे ती संपलेली आहे, मात्र त्यांना रिफिल करण्यात आलेलं नाही आहे. ताई, तुमच्याशी सगळ्यात आधी बोलणार आहोत. तुम्ही आज सरप्राईज व्हिजिट या ठिकाणी घेतल्या विरोधी पक्षनेत्या, काय काय निदर्शनास आलं आणि तुम्ही स्वतः नर्स राहिलेले आहेत, त्यामुळे हे किती महत्त्वाचं आहे? ही बाब खरंच गंभीर आहे, पण गंभीर जरी असली त्याच्यासाठी एक डिपार्टमेंट आहे MND. या डिपार्टमेंटनी ही दखल घ्यायला पाहिजे होती. या हॉस्पिटलचा अतिशय नावलौकिक आहे. या हॉस्पिटलमध्ये अतिशय चांगल्या शस्त्रक्रिया होतात. या हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट टक्केवारीत बघायला गेलं तर बरा होऊन बराच जातो. या हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉक्टरांची सगळ्या प्रमुख डॉक्टर आणि डीन हे आपापल्या परीने त्यांच्या कामगिऱ्या चांगल्या करतायत, पण याच्यावरती असलेला जो डिपार्टमेंट आहे त्या गोष्टीवर अंकुश कोणाचा असा प्रश्न निर्माण होतो. कारण या तारखेला आता जर हा बाटला उघडला तर या पावडरचं पाणी होणार. ही पावडर प्रभावशाली काम करू नाही शकणार आणि याच्यातला मटेरियल ते काही काम करू नाही शकणार. त्यामुळे एखादी छोटी शॉर्ट सर्किट झालं आणि याच्यावर मारलं तर ती आग तिथल्या तिथे विझू शकते. कुठेही लागली तर तेवढ्या पुरतं पटकन विझू शकते. हा प्राथमिक उपचार आहे आगीवर, आणि तेच जर दुर्लक्षित असेल तर MNDच्या ज्या पदाधिकारी आहेत, इंजिनियर आहेत, ते करतात काय असा मोठा प्रश्न पडला आहे. त्याचा सुजाव म्हणून फायरचा एक अधिकारी इथे असला पाहिजे, त्याचप्रमाणे इलेक्ट्रिशियन एक असलाच पाहिजे. अशा 3-4 गोष्टी जर नीट केल्या तर आज आमच्या सायन हॉस्पिटलनी जेवढं नाव कमवलं आहे ते कायम टिकून राहण्यासाठी मदत होईल. त्यामुळे मी डीन साहेबांना जरी बोलवलं असलं, डीन साहेबांनी ऑलरेडी महिन्याच्या मीटिंगमध्ये सांगत असतात, तर त्यांना आता आम्ही सांगितलं यांची इन्क्वायरी लावा, नेमकं काय घडलं आहे ते आम्हाला अवगत करा. कारण असं आता ह्या सगळ्या डिपार्टमेंटला गेले आमचे लोक बघायला, हे असं चालणार नाही, कारण ह्या गोष्टी गंभीर आहे. डीन आहेत प्रमोद इंगळे, डॉक्टर प्रमोद इंगळे साहेब, स्वतः विरोधी पक्ष नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचत आहेत. किती गंभीर बाब आहे ही सगळी आणि लाजिरवाणी बाब पण म्हणावं लागेल याला, कारण की या ठिकाणी बदली होत नाही आहेत बाटले. 5000 लोक OPDमध्ये येतात दररोज या ठिकाणी. सायन रुग्णालय अत्यंत महत्त्वाचं रुग्णालय आहे. रुग्णांच्या जीवाची हेळसांड होते असं म्हणा नाही. म्हणजे जसं ताई म्हणाल्या की जो फायर एक्स्टिंग्विशर आहे त्याची जी एक्सपायरी डेट आहे ते संपण्याच्या आत आमच्याकडनं प्रपोजल जायला पाहिजे. हे अगदी म्हणजे ही जी काही चूक झाली ती मान्य करतो. माहिती अशी घेतली की जी आमची क्वांटिटी होती ती क्वांटिटी ठराविक इतके रिफिल करायची, तर ती क्वांटिटी एक्सीड झाली. आता हा थोडा टेक्निकल प्रॉब्लेम जरी झाला तरी त्या बाबतीमध्ये वेळेमध्ये त्याचा फॉलोअप करून ही गोष्ट अत्यंत त्या वेळेला करून घेणं गरजेचं होतं आणि त्याबद्दल मी पुढील चौकशी करेल. त्या बाबतीत यापुढे अशी त्याचं काही होणार नाही याची दखल घ्याल तुम्ही? निश्चितपणे आम्ही एवढंच काय, पण आम्ही पूर्ण हॉस्पिटलचं एक सेल्फ डिक्लेरेशन ऑडिट, जे लोक त्या ठिकाणी कामं करतात त्याच्यासाठी पण एक चेकलिस्ट बनवलेली आहे. पुढच्या 1-2 दिवसात ती चेकलिस्ट फायनल होऊन ती सर्वांपर्यंत पोहोचेल. 15 दिवसात आम्हाला तिचा पूर्ण आढावा मिळेल की कुठे काही इश्यूज आहेत का, आणि पुढच्या 15 दिवसात आम्ही त्याच्यावरती काम करू. म्हणजे बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय बघा, स्वतःची चूक सुद्धा या ठिकाणी मान्य केलेली आहे डीन यांनी, आणि एकंदरीतच 15 दिवसामध्ये या सगळ्या चुका दुरुस्त करू असं आश्वासन देत आहेत. स्वतः मुंबईच्या महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या किशोरीताई पेडणेकर ग्राउंड झिरोवर दाखल झालेल्या आहेत. सर्व रुग्णालयांची ते पाहणी करतायत आणि कुठे कुठे सुरक्षेमध्ये चुकामुक झालेली आहे ते सुद्धा त्यांच्याकडून पाहिलं जात आहे. कॅमेरा पर्सन नरसिंग गजलवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, एकमेव.